नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. वीज वितरणाचा गलथान कारभाराचा भाजपला देखील चांगलाच अनुभव आला आहे. स्थानिक पदाधिकारी, आमदार, माजी खासदार यांच्या पत्राला केराची टोपली देत गेल्या 5 महिन्यांपासून कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त भाजपाच्या माजी महापौर कल्याणी अंपळकर सह कार्यकर्त्यांनी वीज कंपनीवर हल्लाबोल करत अधिकाऱ्यांवर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपाचे कामगार आघाडीचे धुळे महानगर भागवत चितळकर यांच्या घरासमोरील विद्युत कंपनीचे तार ओपन झालेली असून त्यापासून अनेकास जीविकास धोका आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन वोटिंग केबल तार टाकण्यात यावी अशी विनंती वीज वितरण कंपनीकडे गेल्या 5 महिन्यांपासून करण्यात आली होती. मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याने आज शेवटी संतप्त भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनाच काळे फासण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी भाजपाच्या महिला आघाडीसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी कल्याणीताई अंपळकर, माजी उपमहापौर तथा नगरसेविका. प्रभाग क्रमांक 11 मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष, त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून MSEB ला एक कंप्लेंट केलेली होती. कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली. अशी 2-4दा भेट झाल्यानंतर साधारण 1-2 महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं. जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली. त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा भामरे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर त्यांना विनंती केली हे काम करण्यासाठी. आपल्या आमदार साहेबांनी अनुप यांनी सुद्धा त्यांना विनंती केली. एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज 5 महिने त्या गोष्टीला ओलांडले. 5 महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही. हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं. परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब, अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते MSEB मध्ये येऊन टाकतात. MSEB चा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही, व्यवस्थित उत्तर देत नाही. त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात. त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते. भागवत भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे. ते समोरासमोर म्हटलेले होते, त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे. कॉल रेकॉर्ड असता तर तो आम्ही दाखवला असता. परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं. अशाच प्रकारे मी वार्डाची नगरसेविका असल्यामुळे बरेच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. धुळ्यातले कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं, साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा, त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो, तुम्ही फक्त अर्धच भरा. एवढं सांगितल्यानंतरही 4-4 महिने 6-6 महिने त्यांना चक्र घालावं लागतात. अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे. आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे. त्यांच्या कानावर घातलं. त्यांचं जर ऐकत नसेल, BJPच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं, आमदारांचं, खासदारांचं यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय. म्हणून आज त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे. आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली. त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेलं आहे हे आम्हाला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं. आम्हाला हे उत्तर 8 दिवसाच्या आत अपेक्षित आहे. हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही यापुढील मोठं आंदोलन छेडू अशी मी सर्वांना ते मला आश्वासन म्हणजे सांगितलं. आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं. यापुढे जेवढेही म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं. आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिले की आजच्या आज आम्ही ते काम करतो. परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.